नमस्कार, मी परभातरून उमेदवार आहे. आज दिवसभर माझ्या मतदारांनी 5-6 वेळा मला तक्रारी केल्या 12:30 की धनुष्यबाण हा जे चिन्ह तिन्ही आहेत ते वोटिंग व्यवस्थित दाबलं जात नाही. तक्रार होऊन देखील आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी बोललेलं, त्यांचे अधिकारी आले पण तिने होते मग शेवटपर्यंत आज वाजले 5:30 वाजले तर तिने दखल घेतली नाही. वर्किंग होते असं लावलं. उद्या याला दगापटका काय झालं तर आम्ही सर्वसामान्य माणसांनी जनतेने काय करायचं. आम्ही समाजसेवा म्हणून करतोय. आम्ही 12-13 वर्षे जरी काय घातपात झाला तर माझ्यावर काय फरक पडत नाही. पण मतदार या नात्यानं आणि या नागरिक या नात्यानं या जनतेला योग्य ते न्याय द्यावा या निवडणूक अधिकाऱ्यांनी, एवढी माझी कल्पना. नाही तर कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या आणि मंत्री महोदयांच्या दबावाखाली हे करू नये. हे पोलीस प्रशासन 10 वेळा मला अडवलं. मी उमेदवार असताना 10 वेळा आखून काढलं मला. साधं मी मतदाराला मला भेटू द्या नाही त्या पोलीस प्रशासन म्हणजे कल्पना दबाव हे प्रशासन चालू आहे आणि याची गांभीर्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. मुरगुड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकमध्ये प्रभाग क्रमांक 9-1 मधून संध्याकाळी 5च्या दरम्यान फोन आला होता. मी त्या ठिकाणी स्वतः भेट दिलेली आहे. मतदारांचं असं म्हणणं होतं आणि उमेदवारांचं सुद्धा की तिथलं बटन दाबलं जात नाही आहे. पण बेसिकली आपल्याकडे मतदान आता 3 उमेदवारांना करायचं होतं एका बॅलेटवरती. 3 मतदान केल्याशिवाय पुढचं बॅलेट सोडता येत नाही. त्यामुळे जर 2च ह्यांना केलं आणि तिसऱ्या ह्याला जर केलं नसेल तर पुढचं बॅलेट सुटतच नाही. त्यामुळे दोघांनाच मतदान झालं आणि तिसऱ्याला नाही झालं असं होत नाही. तिघांनाही मतदान झालेलंच आहे आणि त्यामुळेच बॅलेट फ्री झालं आणि पुढचं म्हणजे पुढचा जो मतदार होता त्याला मतदान करण्यात आलेलं आहे. त्यामुळं मतदान रेकॉर्ड नाही झालेलं किंवा त्याची नोंद नाही झालेली असं कुठलाही प्रकार झालेला नाही. त्यांचं काय मत आहे मॅडम की आम्ही धनुष्यबाणाला मतदान केलं पण त्याला प्रॉपर्टी झालं आणि दुसऱ्या उमेदवाराला झालं असा त्यांचा आरोप आहे आणि याला राजकीय दबाव असल्यामुळे सकाळपासून तक्रारीचं दुर्लक्ष केलं. नाही, अशी कुठलीही तक्रार माझ्याकडे तर आली नव्हती. आणि माझ्याकडे आल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. मी केंद्रावरही विचारलं तर केंद्रावर सकाळपासून व्यवस्थित मतदान सुरू होतं. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.